नमस्कार. आज मी इथे काटेरी घेतलेले आहेत. त्या माशाला काटे खूप असतात पण चवीला खूप छान लागतात. आता मी साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून घेते. त्यात गाबोळी आहे ती काढून घेते. गाबोळी काढून घेतलेली आहे. एका माशाचे 2 तुकडे करून घेते. अशा प्रकारे मासे धुवून घेतलेले आहेत. त्याला लाल मसाला, हळद, कोकम, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून माशांना लावून ठेवते बाजूला. दहा 15 मिनिटांनी कढईत तेल घेतलेले आहे. तेलात मासे ठेवते तळायसाठी. दोन्ही बाजूने 2-2 मिनिटं तळून घेते. दोन्ही बाजूने परतून झाल्यावर मसाल्यात थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून मासे शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने परतून घेते मासे आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. मासे शिजलेले आहेत. काटेरीचं तिकलं तयार आहे. ते काटेरीची कढी करायसाठी वाटप काढून घेते. त्याला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. अशा प्रकारे वाटप वाटून झालेलं आहे. आता मी भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि वाटप उकळायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. 2-3 कोकमं घालते आणि काटेरी घालते साफ करून धुवून ठेवलेली. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. कढीला छान उकळी आलेली आहे. मासे शिजलेले आहेत. काटेरीची कढी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 मोठे बारीक चिरलेले कांदे परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर एक बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घालते. थोडंसं मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. कांदा आणि टोमॅटो शिजलेले आहे. त्यात कोलंबी घालते साफ करून स्वच्छ धुवून ठेवलेली. 2-3 कोकमं घालते आणि परतून घेते. लाल मसाला आणि हळद घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून कोलंबी शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. कोलंबी शिजलेली आहे. त्यात भाजून ठेवलेलं आलं, लसूण, कांदा, खोबऱ्याची पेस्ट घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. कोलंबी छान शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. कोलंबी मसाला तयार आहे. इथे तळायसाठी मी 4 काटेरी घेतलेले आहेत. त्याला लाल मिरची पावडर, हळद, मीठ, कोकम आगळ, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. अर्धा तास झालेला आहे. इथे तांदळाचं पीठ, रवा आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे. ते माशांना लावून घेते. आणि तव्यावर तेल गरम करायला ठेवले. त्यात मासे फ्राय करायला ठेवते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे शिजेपर्यंत फ्राय करून घेते. मासे शिजलेले आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.